राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र गॅस टंचाईमुळे सामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालंय। याचे पडसाद आता उमटू लागलेत। या गंभीर प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर खिचडी शिजवत आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी नरेंद्र दे सिलेंडर अशा घोषणा देत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। मागणी काही नाही, मागणी सर्व देशाचीच आहे, माझीच नाही आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने राज्यव्यापी आज आमचं आंदोलन होतं। नरेंद्र कब मिलेगा सिलेंडरसाठी आंदोलन होतं। स्वतः मी नगरसेवक आहे, मला सिलेंडर भेटत नाही तर सामान्य जनतेचा तर काय हाल असेल। सामान्य जनता एवढी त्रस्त आहे, रांगा लागलेल्या आहेत त्यांच्या। एक दोन दीड महिने झालं त्यांना गॅस नाही, त्यांना चुला पेटवून त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह जे बी आपण अन्न शिजवतो त्यावर शिजवावं लागत आहे, खावं लागत आहे। एवढी दैनंदिन अवस्था झाली आहे। ही दैनंदिन अवस्था कोणामुळे झाली ते आपल्या देशाचा एफटीन फाईल मध्ये नाव आलेला नराधम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याच्यामुळे आलेली आहे। यानं जर बाहेर देशात रशिया इराण सोबत जर चांगली आपली दोस्ती ठेवली असती तर आज हे संकट आलं नसतं। हे संकट कोणत्या युद्धामुळे आलं नाही, आपल्या देशाच्या त्या भिकारचोट प्रधानमंत्र्यामुळे आलेलं आहे। आणि त्याच्यामुळं लोकांचा एवढा असा तीव्र संताप लोकांना झालेला आहे। आता काही दिवसात तर येत्या काही दिवसात काय होणार आहे, काय घडेल माहित नाही। काय देशच बंद करून टाकतील काय की लोक। हे एवढा त्रास त्या गॅसमुळे झालेला आहे आणि अन्य बी गोष्टीमुळे त्रास झालेला आहे। आणि आमच्यासारख्या युवा पोरांची त्या पहिलंच नरेंद्र मोदीनं मान खाली केली आहे एफटीन फाईल मध्ये नाव आणून ते घाणेरडं कृत्य करून। तर याबद्दलच आमचा राज्यव्यापी आंदोलन वंचित बहुजन आघाडीचं होतं। प्रशासनाकडून तर नेहमी सांगितलं जाते की गॅसचा साठा मुबलक आहे, पेट्रोलचा साठा मुबलक आहे, मात्र कुठेतरी ग्रामीण भागात म्हणजे ज्या शहरातील जे नागरिक आहेत त्यांना मात्र रांगाच्या रांगा लावा लागत आहेत। काय सांगा? नरेंद्र मोदी हो गया सरेंडर, इसलिए आज नहीं मिल रहा है सिलेंडर। नरेंद्र मोदीच्या चुकीच्या धोरणामुळे इराण सारख्या जुन्या मित्रासोबत त्यांनी जे अतिशय चुकीचं वागल्यामुळे आज देशावर हे जे संकट आले, महागाईचं सिलेंडर असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा अन्य सगळ्या वस्तू जे आज परिस्थिती निर्माण झाली त्याला केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी जिम्मेदार आहेत। आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेलं जे काही देवेंद्र फडणवीस सरकार आहे, इथलं जिल्हा प्रशासन आहे। आज नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही जर 2-2.5 हजार रुपये घेऊन गेलात तर तुम्हाला कुठेही सिलेंडर मिळतं, पण नंबर लावला तर सिलेंडर मिळत नाही। पूर्णपणे ब्लॅक बाजार चालू आहे। आता आम्ही कलेक्टरांना हे सगळं आम्ही सांगितलं, त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला आम्ही 2,000 रुपयाला गेल्या सिलेंडर मिळवून देऊ, सिलेंडर जरी संपला असेल तर। म्हणजे ही परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळं जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रशासनाचं काही लक्ष राहिलं नाही, क्राईम वाढत चाललेला आहे। जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रोज खून पडत आहेत। म्हणजे प्रशासन काय करतंय नेमकं हेच कळायला मार्ग नाही। जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी फक्त पैसा गोळा करण्यामध्ये व्यस्त आहेत, आपले हप्ते गोळा करण्यामध्ये व्यस्त आहेत। इथले आमदार खासदार हे सगळे केवळ आणि केवळ हप्तेखोरी करत आहेत। जनतेच्या प्रश्नाशी त्यांना काही देणं घेणं नाही। जनता यांनी वाऱ्यावर सोडली, जनतेला महागाईत होरपळून चाललेले आहेत, महिलांना सिलेंडर मिळत नाहीत। आज आमचे ऑटोचे लोक सगळे बेरोजगार घरी बसलेले आहेत, आज सगळे व्यवसाय बंद पडलेले आहेत। ही एकीकडे परिस्थिती आहे, क्राईम वाढत चाललेला आहे, ती दुसरीकडे परिस्थिती आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी मात्र मस्तपैकी आपली हप्तेखोरी करत आहेत। याच्यापेक्षा काय दुर्दैव शहराचं आणि या राज्याचं देशाचं असू शकतं याच्यापेक्षा। आज आम्हाला सरदेश्री बाळासाहेब आंबेडकरांनी आदेश दिलेला होता की आज संपूर्ण राज्यभरात आंदोलन होतं। आज त्याचा भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य असं आंदोलन करण्यात आलं। कलेक्टर ऑफिसच्या समोर चुलीवर त्या ठिकाणी खिचडी शिजवून आम्ही आमचा निषेध व्यक्त केलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या काळामध्ये अधिक तीव्र हे आंदोलन करणार। वझराघाव इथं महान तपस्वी महंत सखाराम महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं 8 एप्रिल रोजी भव्य आयोजन करण्यात आले। या पवित्र आणि ऐतिहासिक सोहळ्याची तयारी पूर्ण झाली, परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। महंत सखाराम महाराज यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं ग्रामस्थांनी लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार केलाय। सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे गावानं एक आदर्श निर्माण केलाय। या दिव्य सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी भाविकांना केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे
त्या संदर्भात आपण या ठिकाणी या भाविकांकडून जाणून घेणार आहोत. आपला जो 8 एप्रिल रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या. इथे सखाराम महाराज संस्थान बऱ्याच वर्षापासून 250 ते 300 वर्षापूर्वीचं ठिकाण आहे. परंतु इथं सुविधा काही नसल्यामुळं गावकरी मंडळींनी असा निर्णय घेतला की ह्या इथल्या संस्थानाचं काय कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं प्रज्वलित व्हावा, त्यासाठी सर्वांनी निर्णय घेऊन इथं सखाराम महाराजाची मूर्त स्थापना 8 तारखेला स्थापन करण्याची भूमिका हाती घेतलेली आहे. तरी त्याचा कार्यक्रम 8 तारखेला पार पडणार आहे. तरी समस्त कार्यकर्त्यांनी आणि गावकरी मंडळींनी, नागरिकांनी सर्वांना आम्हाला साथ द्यावी आणि सहकार्य करावे. इथं जे काही काही सुविधा व्हायच्या राहिलेल्या सर्वांनी जर मदत केली तर लयच सोयीस्कर होईल, असे आम्ही त्यांना समजाचे आभार मानू आणि सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं तो कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडेल आणि इथं जत्रा बी सुद्धा भरू शकेल अशी आमची शक्यता आहे. जर सर्वांनी सहकार्य केलं तर ह्या ठिकाणी नगरी म्हणजे वज्जरागावी नगरी प्रसिद्धच होऊन जाईल असा आमचा उल्लेख आहे. तरी ह्यासाठी आम्ही गावकरी आपल्यासोबत आहेत वज्जरागाव येथील माजी उपसरपंच बळीराम आगाव. त्यांच्याकडून आपण या सोहळ्याच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. हा जो 8 एप्रिल रोजी सोहळा आहे या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे? सकाळी 9 ते 12 पर्यंत गाव प्रदक्षिणा मूर्तीची, त्याच्यानंतर या ठिकाणी मूर्ती आणणार, मूर्तीची स्थापना करणार, मूर्तीची महापूजा होणार. त्यानंतर 3 ते 6 पर्यंत महाप्रसाद, त्याच्यानंतर 9 ते 11 हरिकीर्तन, 9 ते 11 झाल्यानंतर 11 वाजेच्या नंतर एकतारी भजनी मंडळाचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर महापालखी आहे. मग त्याच्यानंतर हे दहीहंडीचा कार्यक्रम आहे. असा नियोजित असं सर्व गावकऱ्याच्या वतीनं सगळा संपूर्ण असा सोहळा आहे. तर या ठिकाणी होते भाविकांनी, त्यांनी सरळ सांगितलंय जो 8 एप्रिल रोजी सोहळा होणार आहे त्या ठिकाणी 8 तारखेला मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात आज एक अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन पाहायला मिळालं. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इंधन तुटवड्याच्या निषेधार्थ थेट चूल मांडून स्वयंपाक करण्यात आलाय. मूर्तिजापूर तहसील कार्यालयाच्या परिसरात आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन छेडलंय. वाढत्या इंधन तुटवड्याच्या निषेधार्थ महिलांनी चूल मांडत प्रत्यक्ष स्वयंपाक केलाय. या आंदोलनादरम्यान महिलांनी पारंपरिक पद्धतीनं भाकरी आणि ठेचा तयार करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. या अनोख्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना भाकरी आणि ठेचा देत आपला रोष व्यक्त केलाय. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा घोषणा देत केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुमित सोनोने यांनी. ज्या प्रकारे आपण आंदोलनाचा पवित्रा स्वीकारलेला आहे, काय सांगल्याबद्दल? आज या देशामध्ये एवढं राजकारण चालत आहे कारण हे मनुवादी जे सरकार आहे, या सरकारने जसं एफटीम फाईलमध्ये नाव आलं त्या माध्यमातनं या देशाला गहाण राखण्यासाठी मोदी करतो का काय, आणि आज एवढा मोठा सिलेंडरचा तुटवडा हे पाळत आहे. याचं अगोदर जर नियोजन केलं गेलं तर कुणाचा इथं बळी जाऊ शकला नसता. कारण आज अकोला जिल्ह्यामधील अन्वित मिर्जापूर आहे. अन्वी मिर्जापूर येथील माजी सरपंच शंकररावजी शिरसाट यांचा फक्त या सिलेंडरपायी एक बळी गेला, त्यांचा जीव गेला. अगर त्यांचं नियोजन व्यवस्थित लावलं गेलं असतं तर त्यांचा बळी गेला नसता, जीव वाचला असता. म्हणून वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच होते ते. त्याचनंतर अमरावती येथील एका युवकांचा बळी असा या सिलेंडरमुळे गेला. म्हणून आमचे सर्वांचे लाडके नेते श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी हे राज्यव्यापी आंदोलन हा जो आज पाऊल उचललं, आज राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, हे आजच्याच तारखेला 6 एप्रिलला संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आज हे चूल पेटवून आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने इथं एसडीओ तहसील कार्यालयावर आज इथं आम्ही हे आंदोलन संपन्न करत आहोत. आणि हे या चुलीवर भाकरी करून आम्ही एसडीओ साहेबांना, तहसीलदार मॅडमना यांना आम्ही ह्या ठेसा, कांदा आणि भाकर त्यांना खाण्यास भाग पाडू. कारण ते पाऊल उचलतील,
सरकारला काही निवेदन देतील की येथे आज या गॅस सिलेंडरचा तुरडा पडत आहे आणि आज ती जुनी वेळ या चुलीवर आणि या सरपण हे जे इंधन आहे याच्यावर येत आहे. म्हणून सिलेंडरचा तुरडा पडू नये त्याकरिता ताबडतोब सरकारने याच्यावर पाऊल उचलावे असं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथं तीव्र त्यांचा निषेध करत आहोत. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील चिंतरेवला गावात अंदाजे 150 वर्षांपासून चैत्र नवरात्रमध्ये गोदावरी नदी काठावर असलेल्या महाकाली मंदिरात भव्य अशी मोठी जत्रा भरली जाते. या जत्रेत तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र या 3 राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उत्साहाने येतात. मातीच्या भांड्यात गोड अन्न शिजवून मिष्टान्न असलेलं भांडं डोक्यावर घेऊन मंदिराभोवती फिरतात. ज्यांची मन्नत पूर्ण होते ते देवीला साडी, तांदूळ असं भरणं भरतात. ही यात्रा धीरज शास्त्री यांचे पूर्वज पणजोबा बुछया मिडीसेन यांच्या काळापासून म्हणजेच अंदाजे 150 वर्ष ही यात्रा भरते. या यात्रेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडवार यांच्याकडून महाप्रसाद वाटप करण्यात आले. या जत्रेचा यशस्वीततेसाठी अंकिसा, चित्रेनवुला, वडदम, पोचमपल्ली, नदीकुडा आदी गावकऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी. महाकाली जत्रेत आले आहोत. सदर जत्रेची परंपरा ही 150 वर्षापासून असून येथील धीरज शास्त्री मेडिसिना यांची कुटुंबाकडून चालवली जात आहे. तरी आपण या जत्रेसंबंधित चिंतरेवला येथील आपले धीरज शास्त्री यांच्याशी बोलून सविस्तर माहिती जाणून घेऊ. आज इथे जी जत्रा भरत आहे ही आपल्या कुटुंबातील वंशजाकडून चाललेली जत्रा आहे. या जत्रेसंबंधी आपण लोकांना काय सांगतो? मैं थोड़ा हिंदी में बोलने की कोशिश करता हूँ चलेगा कि ये 150 साल पुरानी जत्रा है. यानी हमारे परदादा शिवलिंगैया जी ने यहाँ पे नदी किनारे नदी में नहाने के लिए गए थे. उनको ये मूर्ति अभी जो है इसके पीछे एक पत्थर की मूर्ति है महाकाली देवी की. वो मूर्ति नदी में मिली थी. वो मूर्ति को यहाँ पे उनके खुद के खेत में स्थापित किए थे और 150 साल से यहाँ पे वो मूर्ति का पूजा हो रहा है. और उसके बाद हमारे दादाजी बुछया जी और उनके बाद हमारा पिताजी और हम हमारे भैया पवन और मैं इतने साल से ये जत्रा करते हुए आ रहे हर साल. और दूसरी बात ये हर साल जत्रा जो है बढ़ते जा रहा है और हमने संकल्प लिए थे कि ये माता का मंदिर नया होना और भव्य होना, दिव्य होना करके संकल्प लिए थे. और पिछले साल 2025 अप्रैल 30 तारीख को यहाँ पे मंदिर का शिलान्यास हुआ था. उस दिन से मंदिर का काम चालू हुआ है. और अंकिसा, चिंतरेवला और आसरली और बगल के 30 गाँव से और देश विदेश से यहाँ मंदिर बनाने के लिए चंदा के रूप में बहुत से पैसा आ रहे हैं, जमा हो रहे हैं. इसलिए हम सबके आभारी हैं. और ये जत्रा अगले साल तक पूरा, ये मंदिर अगले साल तक पूरा होगा ऐसा मैं आशा करता हूँ. धन्यवाद. देवेंद्र कुमार रंगवार, तालुका प्रतिनिधी सिरोंचा गडचिरोली, न्यूज 24/7 मराठी.